नागपूर केंद्र से FM बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचं 11:57 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन आणि उन्नत उडान योजनेची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते आज होईल. तसंच शासकीय पदांवर नियुक्ती झालेल्या 54,000 तरुणांना पंतप्रधान नियुक्तीपत्र प्रदान करतील. त्यानंतर गुजरात इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं ते उद्घाटन करतील. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलंय. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलंय. राज्यात आजपासून ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या कालावधीत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी मोठा उत्साह दिसून आला. खराब हवामान आणि सततच्या पावसानंतरही पहिल्याच दिवशी 12,168 भाविकांनी अमरनाथ गुहेत दर्शन पूर्ण केलं. पहलगाम आणि बालटाल आधार शिबिरांवरून भाविकांनी पुढील तुकड्यात चोख सुरक्षा व्यवस्थेसह रवाना होतील. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा आणि लासुरा गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून ऊस, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा T20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमने-सामने असतील. 5 सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियानं घानाचा 1-0 पराभव करून पुढील फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. आता कोलंबिया आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना सुरू आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.